आणि सर्वांना नमस्कार. मी आहे शंकर. मराठी आणि हिंदी यावर सर्वांचे लाडके आणि लोकप्रिय राज ठाकरे साहेब काय म्हणतात आणि कसे बोलले मी तुम्हाला ऐकवतो. नाहीतर आधीच शाळेतल्या मुलांच्या दप्तरात ओझं असते आणि त्याच्यामध्ये अजून हिंदीच आलं म्हणजे शाळेचा अभ्यास वेगळा, गृहपाठ वेगळा आणि प्रॅक्टिस वेगळी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे शिकवतात त्यांचा पेमेंट वेळेवर नाही. म्हणजे एवढ्या अडचणी आहेत आणि त्याच्यामध्ये मराठीमध्ये आणि तुम्ही हिंदी ॲड करताय. नाही तुम्ही तिकडे केरळमध्ये जावा किंवा आंध्रात जावा, तिथे नाही प्रत्येकाची मातृभाषा आपली वेगवेगळी ठरली. मग भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये हिंदी का तुम्ही लागून ठेवताय? म्हणजे मुलांना ओझं देताय. आणि मला एवढंच सांगायचं आहे, जर का मराठी भाषा शिकवता आली तर शाळा चालू ठेवा, अन्यथा बंद केल्या तरी चालते. मी मराठी भाषेसाठी काही करू शकतो. आणि माझं हे शेवटचं बोलणं असेल आणि त्यावर ॲक्शन घेतली जाईल हे लक्षात ठेवा. प्लीज लाईक अँड शेअर. थँक्यू सो मच.